श्री गुरुदेव. किती जरी म्हटलं ना लवकर वैरण काढायची, ते काही शक्य होत नाही बघा. कारण खवा पण बनवायचा असतो आणि घरातला स्वयंपाकही करायचा असतो आणि 2 टायमांची वैरण असते, त्याच्यामुळे बसून पण जमत नाही. ऊन म्हणून तर जमतच नाही अजिबात सुद्धा. कारण 15 गायींचं हे वैरणीचा कुटाण आहे, हे काही थोडा नाही. आणि गाई काही निवांत बसल्यात बघा सावलीला. आता ही पूर्ण काढलेली वैरण आहे, गोठ्यावर आणून टाकायची होती. आणि मका कापायला चालले होते बघा खाली. ह्या 2-3 आंब्याला तोर आला होता, पण पूर्ण गळून गेलाय त्याचा तोर. छोटे छोटे आंबे पण लागले होते, पण गळून गेलेत. आणि ह्याला गेल्या वर्षी आंबे आले होते, ह्यावेळेस काय ह्याला तोर नाही आला. छान नव्हती फुटली. आणि ह्या आंब्याला आलेत बघा. ह्याच्या बुडात एक रामफळ पण आली आणि ह्या आंब्याला भरपूर आंबे लागलेत. पण काय आभाळ हे आल्यानंतर ना सगळं ती खाली आंब्याची सपरण होती, बरेच आंबे गळालेत बघा खाली. आणि मक्कानं तोर पण टाकलाय बघा. आणि मका कापायला चालू केली बघा. भरपूर लांब नेली आणि मका दाट झाल्यामुळं का अशी लुळली आणि दाट मका एवढी काय हाईटला वाढलेली नाही मका, पण बरी. आता खायला तर टाकावं लागेल, कारण रानडुकरांचं खूपच इबा असल्यामुळं का लवकरच ही करावं लागते. नाहीतर असे कंस बघितल्यावर ना त्यांचं एकदा तोंड लागलं ना ते शांत काय बसत नाहीत बघा. सगळ्या मकाचं असं नुसतं लुळवून त्याचे बारके बारके कंस